नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत करतोय. मी शेखर खैरनार, IBC इन्स्टिट्यूटचा डायरेक्टर. आणि आज आपण ज्या विषयाबद्दल बोलणार आहे तो विषय खूप जास्त गंभीर आहे, खूप जास्त महत्त्वाचा आहे. तुमच्या आयुष्याशी तो कुठे ना कुठे रिलेट करतोच, है ना. जर आज माझ्याकडे समोर जो ऑडियन्स आहे, जर तो अंडर ग्रॅज्युएट असेल, म्हणजे ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं नाही आहे, जे फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरला असतील, किंवा माझ्यासमोर असा क्राऊड बसला आहे ज्या क्राऊडमध्ये मोस्ट ऑफ दी स्टुडंट ग्रॅज्युएट असतील, तर हा जो विषय आहे हा दोघी ह्या कॅटेगरीसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण की हा प्रश्न खरं म्हणायला गेलं तर तुम्हाला नाही विचारत कोणी, है ना. हा प्रश्न विचारला जातो तुमच्या आईवडिलांना. तो प्रश्न काय असेल मित्रांनो? तो प्रश्न असेल की तुमचं ग्रॅज्युएशन झालं नाही आहे आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आणि ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं आहे त्यांच्या आईवडिलांना तर खूप वेळा हा प्रश्न विचारला जातो. आणि हा प्रश्न आहे की तुमचा मुलगा आता नोकरीला कुठे आहे, किंवा तुमचा मुलगा आता किंवा मुलगी काय करते, है ना. तर सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी सध्या वेळ मिळाला आहे, किंवा आपण ह्या प्रश्नाबद्दल आत्तापर्यंत किती सिरियस आहोत हा प्रश्न पडणार आहे. आईवडिलांना पडणार आहे, नंतर आईवडील तुमच्याकडे येणार आहेत आणि तुम्हालाही त्या गोष्टीसाठी कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करणार आहे की बाबा आता ग्रॅज्युएशन झालं आहे, तू नोकरीचं वगैरे काहीतरी बघ. पण प्रश्न हा आहे की आपण जर ह्या गोष्टीचा विचार आत्ता केलेला नसेल ना, तर मला वाटत नाही की तुम्हाला एकदम रिअल टाईममध्ये, म्हणजे जेव्हा आईवडील तुम्हाला म्हणतील की बाबा आता काहीतरी नोकरीचं बघ, त्यावेळी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर सापडेल. तर तुम्ही आत्ताच ह्या विषयाबद्दल खूप जास्त गंभीर होण्याची गरज आहे. जे लोक अंडर ग्रॅज्युएट आहेत त्यांना तरी चान्स आहे मित्रांनो, की तुमच्याकडे वेळ आहे, तुम्ही प्रिपेअर करू शकतात. आणि जो प्रश्न मी आता तुम्हाला सांगितला त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लगेचच मिळवण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी तुम्हाला कोणाचाही गायडन्स लागला तर तुम्ही तो गायडन्स घ्या. तुम्ही ज्या एज्युकेशन सेक्टरमध्ये असाल त्या एज्युकेशन सेक्टरमध्ये इन फ्युचर तुम्हाला काय स्कोप आहे, तुम्ही काय काय करू शकतात, ह्या सगळ्या गोष्टींकडे एकदा तुम्ही नक्कीच लक्ष द्या. कारण की वेळ निघून गेल्यानंतर सगळी गडबड होते, है ना. एकदम एक छोटा एक्झाम्पल देतो तुम्हाला. बघा, जर आता मी ठरवलं की मला आज आत्ता लगेच गोव्याला निघायचं आहे, बरोबर, मला गोव्याला हॉलिडेजसाठी जायचं आहे. तर जर मी आत्ता लगेचच गोव्याला हॉलिडेसाठी निघालो, काही प्रिपरेशन नाही माझं, काही नाही, मी पटकन घरी गेलो आणि एखादी बॅग घेतली, त्या बॅगमध्ये मी काही माझं सामान भरलं आहे आणि मला जे वरच्यावर जाणवलं की अरे चला हे सगळं महत्त्वाचं आहे, ज्यावेळी म्हणजे एकदम एंड टाईमावर जे मला काही आठवतं आहे ते सगळं मी घेतलं आणि मग निघालो माझ्या पुढच्या जर्नीला. मग मला गोव्याचं फारसं काही नॉलेज नसेल, है ना. कन्सिडर करूया की आपल्याकडे गोव्याचं काही नॉलेज नाही आहे आणि मी असंच सहजच म्हणून फिरायला निघालो आहे. तर प्रश्न इथे आहे की मी आता इथून जर्नी स्टार्ट करणार कशी, म्हणजे मला व्हेकल कोणतं हवं आहे, मी माझ्यासोबत काय काय वस्तू घेतल्या पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यानंतर मी जाता जाता कन्सिडर करूया की मी मोबाईल घेऊन गुगल मॅपने चाललो आहे, पण अर्ध्या रस्त्यात ज्यावेळेस बॅटरी डाऊन झाली त्यावेळेस मला लक्षात आलं की अरे मी चार्जरच घ्यायचं विसरलो. म्हणजे ही एक गोष्ट जी महत्त्वाची होती ती कुठेतरी तिथे राहून गेली. म्हणजे त्याचा एक डिसॲडव्हान्टेज मला बघायला मिळाला. माझा अतिरिक्त खर्च झाला, मी चार्जर विकत घेतला आणि निघालो आहे परत पुढे. मग गोव्याला गेल्यानंतर मला गुगलवर भरपूर सारे ऑप्शन्स मिळाले की यार मी ह्या व्हेकलने जाऊ शकतो, त्या व्हेकलने जाऊ शकतो. मग मी एखादं कुठलं तरी व्हेकल एकदम एंड टाईमावर बुक केलं. मग ते एकदम एंड टाईमावर केल्यानंतर, जसं फ्लाईट्स वगैरे असतात, आपण फ्लाईट्स एकदम एंड टाईमावर जर बुक केल्यात, म्हणजे तिकीट त्याचं बुक केलं, तर आपल्याला ते खूप जास्त चार्ज त्याचा द्यावा लागतो. तसंच माझ्यासोबत काहीतरी घडलं की मी एकदम एंड टाईमावरच म्हटलं की मला यार तुम्ही घेऊन चला, है ना, गोव्याला घेऊन चला. एखाद्या व्हेकलवाल्याला म्हटलं तर तो एंड टाईमावर जास्त चार्ज करू शकतो, म्हणजे तिथे परत एकदा माझं नुकसान आहे. पुढे गेल्यानंतर मी गुगलवरच शोधत गेलो, है ना. मी माझे मार्ग शोधतोय मित्रांनो, है ना. म्हणजे मी बघा काय सांगण्याचा प्रयत्न करतो, ज्यावेळेस तुम्ही तुमचे मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात आणि एकदम एंड टाईमावरच हे प्रयत्न असतात त्यावेळेस काय गडबड होऊ शकते. मग मी गुगल मॅप करत गेलो आणि पुढे पोहोचल्यानंतर तिथे हॉटेल्स सर्च केले, पण सगळे हॉटेल बुक्स होतं. मग अशावेळी परत एकदा अडचण निर्माण झाली, कारण की माझी प्री बुकिंग नव्हती. त्यामुळे हॉलिडे मला तिथे सेलिब्रेट कसा करावा हा प्रश्न पडला. मग कुठेतरी मी कॉम्प्रोमाइज करून एखाद्या छोट्या हॉटेलमध्ये, जे प्रॉपर हायजेनिक नाही आहे किंवा जे राहण्यासारखं नाही आहे, मी कुठेतरी तिथे ॲडजस्ट करतो आहे आणि मी गेलो आणि तिथे राहिलो. आणि त्यानंतर संध्याकाळी फिरायचं म्हणून कुठेतरी परत एकदा गुगलचंच मी सहारा घेतला आणि माझंच मी माझे जवळचे बीचेस वगैरे बघत बसलो. आणि हे सगळं झाल्यानंतर हॉलिडे माझा संपला आणि मी परत आलो आणि खर्चाचा हिशोब केला तर माझा
प्रचंड खर्च झालेला होता. आणि याच्याबद्दल मी माझ्या मित्राशी जर बोललो, जो मित्र खूप वेळा ह्याआधी गोव्याला गेला आहे, तर जर मला खर्च 50,000 आला असेल तर माझ्या मित्राने मला सांगितलं की हे सगळं आम्ही 10,000तच करतो. म्हणजे आपला पैसा, आपला वेळ, आपण तिथे केलेले कॉम्प्रोमाइजेस, हे सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या खूप जास्त आपल्याला सफर करायला लावतात, जर तुमचा निर्णय एंड टायमावर असेल तर. हां, पण जर तुम्ही प्री प्लॅन्ड असाल, जसा माझा मित्र होता जो प्री प्लॅन्ड होता, त्याला माहीत होतं, मी जर त्याचा गायडन्स घेतला असता की बाबा मी कसं जाऊ, मी कुठे राहू, मी बुकिंग किती दिवस अगोदर करू, मी कुठे कुठे फिरायला जाऊ, कोणकोणते बीचेस बघू, काय काय खायला आहे तिथे, काय काय व्हरायटीज मिळतात, चांगले हॉटेल्स कुठे आहे, स्वस्त हॉटेल्स कुठे आहे, या सगळ्या गोष्टींची जर मी इन्क्वायरी केली असती, म्हणजे एक एक्सपर्ट गायडन्स जर मी घेतला असता, तर काय वाटतं मित्रांनो तुम्हाला, माझा खर्चही वाचला असता, माझा वेळही वाचला असता आणि मी माझा हॉलिडे खूप जास्त चांगला एन्जॉय पण केला असता. सेम आपल्याबद्दल हे घडतं है ना. म्हणजे जर आता मी तुम्हालाच म्हटलं की चला तुम्हाला मी वेळ देतोय, तुम्ही गोव्याला जाण्याची तयारी चालू करा, मग तुम्ही माझ्याकडे किती दिवस मागाल गोव्याला जाण्यासाठी की चला मला प्रिपरेशन करायचं आहे, तर आपण कमीत कमी 5 किंवा 10 दिवस मागू. 10 दिवस मागू. जर आपण 10 दिवस प्रिपरेशन करतोय एका 2 दिवसाच्या ट्रिपसाठी, तर विचार करा मित्रांनो, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पुढच्या आयुष्यासाठी तुम्हाला जी नोकरी मिळणार आहे किंवा ज्या नोकरीवर तुम्ही अवलंबून राहणार आहे, तर त्या नोकरीसाठी तुम्ही किती दिवस अगोदर प्लॅन केलं पाहिजे. जर आपण फक्त 2 दिवसाच्या ट्रिपसाठी 5 किंवा 10 दिवस घेतोय, तर आयुष्यभराच्या जर्नीसाठी आपण खूप लवकर तयारीला लागलं पाहिजे, बरोबर. सो आपल्याकडे डिफरंट ऑप्शन असतात म्हणा प्रत्येक फील्डमध्ये. आता स्पेशलायझेशन प्रत्येकाचं एक वेगवेगळं असतं. म्हणजे कोणी इंजिनिअरिंग स्ट्रीमचा असतो किंवा कोणी कॉमर्स स्ट्रीमचा असतो, कोणी आर्ट्स स्ट्रीमचा असतो, वेगवेगळ्या स्ट्रीमचे विद्यार्थी असतात है ना. मी पर्टिक्युलरली कॉमर्सच्या विद्यार्थ्यांचं एक्झाम्पल घेऊन बोलतो की जर कॉमर्सचे विद्यार्थी आहेत माझ्यासमोर, असं समजूया की काही कॉमर्सचे विद्यार्थी बसलेत, तर माझा प्रश्न हा असेल कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना, तुम्ही ग्रॅज्युएशन झाल्यानंतर काय करणार आहे. आईवडिलांना प्रश्न तर विचारला जाणार आहे की तुमचा मुलगा काय करतो, आणि तुमचं नेमकं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुमच्याकडे प्रश्न तोच आहे की मी काय करायचं. तर परत एकदा तुम्ही त्या प्रश्नासाठी गोंधळात तर नक्कीच पडाल. बरं चला मी तुमची मदत करतो. जर तुम्ही कॉमर्स स्टुडंट असाल तर कॉमर्स स्टुडंटकडे वेगवेगळे ऑप्शन्स असतात. त्या ऑप्शन्सपैकी पहिला ऑप्शन असतो की तुम्ही बँकिंग सेक्टर जॉईन करायचं. बँकिंग सेक्टर म्हणजे प्रायव्हेट बँक्समध्ये जायचं, तिथे ॲज अन एम्प्लॉई म्हणून काम करायचं. दुसरा ऑप्शन असणार आहे की तुम्ही फायनान्स सेक्टरमध्ये जायचं. तिसरा ऑप्शन असणार आहे की तुम्ही इन्शुरन्स सेक्टरमध्ये जायचं. काही लोक अकाउंटिंगकडे वळतात, काही जण वेल्थ मॅनेजमेंटकडे वळतात, बरोबर. काही जण टॅक्सेशनकडे वळतात, काही जण CAच्या हाताखाली कामाला जातील, काही जण कॉल सेंटरला कुठेतरी काम करतील, एकदम छोट्याशा पेमेंटमध्ये, खूप कमी पेमेंटमध्ये तुम्हाला सर्व्हाइव्ह करावं लागतं. किंवा काही जण एज्युकेशन सेक्टरमध्ये उतरतील की नाही चला भाऊ माझा खूप चांगला आहे, माझा अभ्यास खूप चांगला आहे, तर मी विद्यार्थ्यांना इथे शिकवण्याचा प्रयत्न करतो. पण सध्याच्या घडीला जर तुम्ही एखाद्या बिझनेसमध्ये उतरणार असाल, तर बिझनेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर असतो रिस्क फॅक्टर है ना. जर तुम्ही रिस्क पेलवू शकत असाल आणि फायनान्शियली स्टेबल असाल, तर नक्की हा पर्याय तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. पण जर तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये चाललात मित्रांनो, तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये तर खूप चॅलेंजेस आहेत. प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्हाला खूप कमी सॅलरीपासून सुरुवात करावी लागते, हा पहिला एक प्रश्न. इतक्या कमी सॅलरीमध्ये ज्यावेळेस आपण सुरुवात करतो, त्यावेळेस आपल्याला फायनान्शियली स्टेबल व्हायला बराच वेळ लागतो. आपली ग्रोथ, आपली स्टॅबिलिटी जॉबमध्ये है ना, हे सगळं डिपेंड करतं तुमच्या सध्याच्या परफॉर्मन्सवर. प्रायव्हेट सेक्टरमध्ये खूप स्ट्रगल करावं लागतं. म्हणजे तुम्हाला रोज काहीतरी नवीन द्यावं लागणार आहे प्रायव्हेट सेक्टरला. तुमच्या ओनरला रोज काहीतरी वेगळं मिळवून द्यावं लागणार आहे. त्याचा इन्कम ज्यावेळेस होईल त्यावेळी तो तुम्हाला सॅलरीज करू शकतो. नाहीतर जर तुमच्याकडनं काहीही आउटकम मिळत नसेल, तर अशा परिस्थितीत जनरली प्रायव्हेट सेक्टरमध्ये ओनर्स काय करतात, एम्प्लॉईजला सांगतात की तुम्ही आता या कंपनीमध्ये नाही राहणार किंवा तुम्ही तुमचा जॉब बघून घ्या दुसरीकडे. म्हणजे असे वेगवेगळे चॅलेंजेस आपल्याला फेस करायला लागतात, बरोबर ना. तर मी आधी जे सेक्टर सांगितलं त्यामध्ये बँकिंग प्रायव्हेट सेक्टर सांगतोय, त्यामध्ये अकाउंटिंग झालं, टॅक्सेशन झालं, वेल्थ मॅनेजमेंट झालं, आणि जे काही वेगवेगळे फायनान्स वगैरे ऑप्शन्स आहेत आपल्याकडे ते प्रायव्हेट सेक्टरमध्ये आपण बोलतोय. मग आपण इथे चॅलेंजेस फेस करत बसायचं, ते पण आयुष्यभरासाठी. जे चॅलेंजेस असणार आहेत ते कशासाठी, आपण पैशांसाठी करणार आहेत, बरोबर ना. आणि पैशांसाठी खूप कॉम्प्रोमाइज करावं लागतं. मग पुढे गेल्यानंतर आयुष्यभर तुम्ही बघणार की तुम्हाला रोज स्ट्रगल, रोज नवीन गोष्टी शिकणं, रोज तुमच्या ओनरला कमाई करून देणं, त्यातला काहीतरी छोटासा हिस्सा तुम्हाला मिळणं, आणि त्यानंतर येणारं फ्रस्ट्रेशन वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला पुढच्या आयुष्याची मजा घेता येणार नाही आहे. पण विचार करा, गव्हर्नमेंट जॉबबद्दल जर आपण बोललो, तर गव्हर्नमेंट जॉब सध्याच्या घडीला आपण जर गव्हर्नमेंट जॉबबद्दल बोलायला गेलो,
तर बरेच लोक म्हणतात की गव्हर्मेंट जॉब सध्या तरी मिळत नाही आहेत किंवा गव्हर्मेंट जॉब सहजासहजी मिळत नाही. तर हे दुसरं वाक्य जे आहे ना ते नक्कीच खरं असेल की सहजासहजी मिळत नाही मित्रांनो. आणि आयुष्यात कुठलीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही. आयुष्यामध्ये जर कुठलीही गोष्ट तुम्हाला मिळवायची असेल तर त्यासाठी मेहनत ही घ्यावीच लागणार. हां, पण ती मेहनत तुम्ही आयुष्यभर घेणार आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये, किती मेहनत तुम्ही गव्हर्नमेंटला लागण्या अगोदर एखादा वर्ष घेणार आहे, हे तुमची डिसिजन असणार आहे. म्हणजे यात तुमचा पार्ट मोठा असतो की तुम्ही काय करायचं हे तुम्ही ठरवायचं आहे, है ना. तात्पुरत्या किंवा क्षणिक म्हणूया आपण की क्षणिक एखाद्या सुखासाठी आपण लाईफ टाईमचं कॉम्प्रोमाइज करतोय की नाही, चला आता आपण मजा करूया, आपण आता तरुण आहोत आणि आपण मजा केली पाहिजे म्हणून तुम्ही आयुष्यभराचं कॉम्प्रोमाइज करताय, की तरुणपणात तुम्ही जोमाने काम करून जोमाने अभ्यास करून तुम्ही तुमचं भविष्य सिक्युअर करतायत, हे नक्कीच तुम्ही ठरवायला पाहिजे. तर आपण बोलतोय गव्हर्नमेंट सेक्टरबद्दल. तर गव्हर्नमेंटमध्ये आपल्याकडे अपॉर्च्युनिटीज खूप आहेत मित्रांनो. बघा, तुम्ही कुठल्याही फील्डचे असाल, तुम्ही कॉमर्स फील्डचे असाल तर बँकिंग सेक्टर, जे गव्हर्नमेंट बँक्स आहेत, IBPS थ्रू ज्याच्या एक्झाम्स होतात, SBI स्वतः एक्झाम घेते, RBI एक्झाम घेते, अशा खूप साऱ्या बँक्स आहेत जे कॉमर्स सेक्टरसाठी, अरे तुमचंच सेक्टर आहे है ना. या सेक्टरमध्ये आता इंजिनियर्स उतरत आहेत, लॉयर्स उतरत आहेत, वेगवेगळे ॲग्रिकल्चर फील्डचे लोक उतरत आहेत, त्यांनाही जागा आहेत. ओके, पण जे सेक्टर माझ्या मते तुमच्यासाठी बनलं गेलं आहे कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी, कारण की तुम्हाला ते सगळ्या गोष्टी व्यवस्थित माहीत असतात. कॉमर्समध्ये तुम्हाला तेच तर शिकवलं जातं की बँकिंग सिस्टीम काय, अकाउंटिंग काय असणार आहे किंवा बाकी सगळ्या गोष्टी. जे सेक्टर तुमच्यासाठी असणार आहे त्या सेक्टरवर कोणीतरी दुसराच अधिकार गाजवतोय आणि आपण लोकांच्या चाकऱ्या करत फिरतोय, अशी परिस्थिती सध्या तरी आहे कॉमर्सच्या स्टुडंटची. तर तुमच्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन असणार आहे. जर गव्हर्नमेंट एक्झाममध्ये तुम्ही उतरू इच्छितात तर तुमच्यासाठी डिफरंट ऑप्शन्स काय काय असणार आहेत मित्रांनो. बघा, तुमच्यासाठी डिफरंट ऑप्शन्समध्ये पहिला ऑप्शन असणार आहे बँकिंग सेक्टर. सगळ्यात मोठी जी आहे संस्था त्यापैकी एक बँकिंग सेक्टर आहे, ज्यामध्ये रिक्रुटमेंट खूप मोठ्या प्रमाणावर निघतं आहे, है ना. MPSC UPSC हे पण क्षेत्र आहेत, पण मी त्या विषयाबद्दल आता सध्या बोलत नाही आहे, त्यामुळे मी त्याच्यात पुढे जाणार नाही. पण बँकिंग सेक्टरबद्दल आपण नक्की बोलूया की इथे खूप जास्त मोठी रिक्रुटमेंट येते आणि दरवर्षी ही रिक्रुटमेंट फिक्स असते. ह्या रिक्रुटमेंटमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर, क्लेरिकल ग्रेड, स्पेशलिस्ट ऑफिसर अशा वेगवेगळ्या पदांच्या भरत्या निघतात. मग आपल्या एज्युकेशन क्रायटेरियानुसार आपण कुठे फिट होतोय त्यानुसार आपल्याला ती एक्झाम द्यावी लागते. जनरल कोणताही ग्रॅज्युएट ऑफिसरही बनू शकतो आणि क्लर्कही बनू शकतो. प्रोबेशनरी ऑफिसर आणि क्लर्क असे दोन्हीही क्षेत्र तुमच्यासाठी ओपन आहेत, अशा दोन्ही व्हॅकन्सीज तुमच्यासाठी ओपन आहेत. कुठलाही नॉर्मल ग्रॅज्युएट, त्यामध्ये मग तो कॉमर्स असो, सायन्स असो, आर्ट्सचा असो किंवा कुठलाही ओपन युनिव्हर्सिटी मधनं बरेच जण करतात, त्यांच्यासाठी सुद्धा हा ऑप्शन ओपन आहे मित्रांनो. तर तुम्ही कोणता ऑप्शन निवडताय हे तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशनवरून असणार आहे. पण एज्युकेशन क्वालिफिकेशन हे जनरली प्लेन ग्रॅज्युएशन असतं, यासाठी कुठलीही दुसरी अट नसते. काही पर्टिक्युलरच एक्झाम आहेत, 100पैकी 2 एक्झाम म्हणूया, ज्यांच्यामध्ये पर्सेंटेज क्रायटेरिया ठेवला जातो. बाकी 98 एक्झाम्समध्ये कुठलाही पर्सेंटेज क्रायटेरिया नाही आहे. जर आपल्यासाठी कुठलाही पर्सेंटेज क्रायटेरिया नाही आहे आणि आपल्याला ग्रॅज्युएशननंतर जर सरकारी नोकरीच जर आपल्याला मिळवायची असेल तर तुमचं लक्ष महत्त्वाच्या विषयांकडे असलं पाहिजे, ज्याच्याने तुम्हाला सरकारी नोकरी मिळणार आहे. मग जर तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये उतरताय तर तुम्हाला बँकिंग सेक्टर जसं ओपन आहे तसं इन्शुरन्स सेक्टर पण ओपन आहे. इन्शुरन्समध्ये ADO, AAO अशा ऑफिसर ग्रेडच्या एक्झाम्स असतात, त्या तुम्ही देऊ शकतात. कुठलाही प्लेन ग्रॅज्युएट विद्यार्थी देऊ शकतो. पुढे गेल्यानंतर स्टाफ सिलेक्शनच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम्स आहेत. स्टाफ सिलेक्शनमध्ये 10वीपासून देतात मित्रांनो. जॉब जो दिला जातो तो 10वीपासून दिला जातो. म्हणजे जो 10वीचा आहे त्याच्यासाठी MTS येते, ओके. जो 12वीचा आहे त्याच्यासाठी CHSL येते, जो ग्रॅज्युएट आहे त्याच्यासाठी CGL येते. म्हणजे आपल्याकडे जे ऑप्शन आहेत ते ऑप्शन प्रचंड आहेत, है ना. फक्त प्रश्न हा आहे की आपण त्यापैकी किती ऑप्शन घेतोय. मग आपल्यासाठी बँकिंग सेक्टर ओपन झालं आहे, इन्शुरन्स सेक्टर ओपन झालं आहे, स्टाफ सिलेक्शन कमिशन ओपन झालं आहे, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड ओपन झालं आहे, इंटेलिजन्स ब्युरो आहे, पोस्टाच्या एक्झाम आहेत, इंडियन सिक्युरिटी प्रेस याच्या एक्झाम्स आहेत, MSCBच्या एक्झाम्स आहेत. आपल्यासाठी एक्झामचा भडीमार आहे. म्हणजे काय, तुमच्यापैकी किती लोकांना असं वाटतं रे की जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं आहे तर ग्रॅज्युएशन नंतर लगेच लोक तुमच्या दारात उभे असतील आणि चला साहेब आमच्या कंपनीमध्ये नोकरीला चला असं म्हणणारे असतील. मला नाही वाटत असं काही होतं. आपल्याला भटकावं लागतं गव्हर्नमेंटमध्ये, बरोबर ना. सॉरी, प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्हाला भटकावं लागणार आहे. पण गव्हर्नमेंटमध्ये तशी परिस्थिती नाही मित्रांनो. दरवर्षी ॲडव्हर्टाईज निघतात. फक्त तुम्हाला माहीत असलं पाहिजे की हे ॲडव्हर्टाईज आली आहे, ही माझ्यासाठी आहे, मी फॉर्म भरणार. वर्षभरातनं जर मी म्हटलं तर गव्हर्नमेंट एक्झाम्स कमीत कमी 10 एक्झाम तर येतातच आणि हजारोच्या संख्यांनी जागा असतात. 10 एक्झाम असतील, हजारोच्या संख्यांनी जागा असतील तर ते हजारो लोक
आणि त्यातला आपण एक का नाही आहे, प्रॉब्लेम हा आहे. विद्यार्थ्यांमध्ये अवेअरनेस का नाही आहे. आणि मी स्पेसिफिकली बोलतो आपल्या मराठी विद्यार्थ्यांबद्दल की आपल्या मराठी मेंटॅलिटी थोडी वेगळी आहे. आपण शेतीमध्ये शेतकरी बॅकग्राऊंडमधनं असतो, काही जण शेतकरी बॅकग्राऊंडमधनं असतात, काही व्यावसायिक असतात, है ना. एक तर आपण पारंपरिक व्यवसाय चालवतो किंवा आपल्याकडे इतरही ऑप्शन्स असतात. पण गव्हर्नमेंट जॉब आपण सोडतो काय. जर गव्हर्नमेंट व्हॅकन्सी काढते आहे तर ती व्हॅकन्सी कोणासाठी काढते आहे मित्रांनो, ती व्हॅकन्सी आपल्यासाठी आहे. आणि आपण आयुष्यात हाही प्रयत्न केला नाही तर पुढे जाऊन आपल्याला अधिकार नाही आहे. असं म्हणण्याचा की गव्हर्नमेंट एक्झाम्स मी देऊ शकत होतो पण मी दिला नाही. अरे पण तुमच्याकडे ऑप्शन्स आहे ना, आता होता ऑप्शन तुमच्याकडे. मग भविष्यात तुमची कोणतीही कंप्लेंट ऐकून घेतली जाणार नाही, है ना. तर ती कंप्लेंट कशी ऐकून घेणार, कारण की तुमच्याकडे अपॉर्च्युनिटी होती, तुमच्याकडे नॉलेज होतं, तुमच्याकडे आज मीडिया आहे, तुमच्याकडे वेगवेगळे रिसोर्सेस आहेत, चांगले चांगले मेंटर्स आहेत, शिकवायला चांगले लोक आहेत तुमच्याकडे, आजूबाजूला क्लासेस आहेत. तुम्ही एकदा व्हिजिट करा, बघा, शिका आणि नोकरीला लागा. पण प्रश्न हा आहे की एकतर कंटाळा असेल किंवा तेवढा सिरियसनेस नसेल. पण तो कंटाळा आणि सिरियसनेस हा तुम्हाला खूप जास्त महागात पडू शकतो, है ना. तर ह्या गोष्टीकडे एकदा तुम्ही व्यवस्थित लक्षात घातलं की नाही मी करतो काहीतरी गव्हर्नमेंटमध्ये, तर नक्कीच तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब मिळू शकतो. आणि गव्हर्नमेंट जॉब मिळवण्यासाठी खूप जास्त अभ्यास करायचा आहे, खूप जास्त प्रयत्न करायचे आहेत, अशातला भाग नाहीच आहे ना. मी बँकिंग एक्झाम्सबद्दल बोलतो आणि हेच ॲप्लिकेबल आहे सगळ्या एक्झाम्सला. स्टाफ सिलेक्शन झालं, रेल्वे झालं, इन्शुरन्स झालं, या सगळ्या एक्झाम्सला सेम सिलेबस असतो मित्रांनो, है ना. त्यामध्ये तुम्हाला जी परीक्षा घेतली जाते ती 2 भागांमध्ये घेतली जाते. जनरली मोस्ट ऑफ दी एक्झाम्स जे घेतले जातात त्या सगळ्या 2 भागांमध्ये घेतले जातात. मग पहिला भाग काय असतो, प्री एक्झामिनेशन. म्हणजे काय, पूर्वपरीक्षा, तुमची पातळी चेक करण्यासाठी. जर तुम्ही त्या पातळीचे असाल किंवा ज्या पद्धतीत त्यांना एक्सपेक्टेड आहे की विद्यार्थी असा हवा, तर प्री एक्झाम तुम्ही क्वालिफाय कराल. नंतर मेन्स एक्झाम येते, नंतर काही ठिकाणी इंटरव्ह्यू होतो, काही ठिकाणी तोही होत नाही. ऑफिसर ग्रेडसाठी इंटरव्ह्यू असतो. आणि जर तुम्ही क्लेरिकल ग्रेडसाठी प्रयत्न करत असाल तर क्लेरिकल ग्रेडमध्ये तुम्हाला पुढे जाऊन फक्त काय करायचं आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. म्हणजे पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करा आणि मिळाला जॉब. पण पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षेची तयारी करायची कशी, बऱ्याच जणांना प्रश्न हा असतो. खूप सोपं आहे मित्रांनो. हे बघा, 3 महत्त्वाचे विषय, आयुष्यातले 3 महत्त्वाचे घटक समजा तुम्ही. एक आहे मॅथ्स, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणतो मी. मॅथ्स खरं तर मला स्वतःलाच म्हणायला आवडत नाही. मॅथ्स जे तुम्ही शिकलात ते शाळेपर्यंत होतं ना, ते मॅथ्स होतं. आता जे तुम्ही शिकतायत ना त्याला मी म्हणतो क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजे नक्की काय, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजे मॅथ्सला सोडवण्याची स्मार्ट पद्धत, याला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणतात. आणि बऱ्याच मुलांचं इथेच चुकतं, बऱ्याच शिक्षकांचंही इथेच चुकतं की ते क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडला मॅथ्ससारखं शिकवतात किंवा विद्यार्थी शिकतात. दोघांमध्ये खूप फरक आहे. त्यामुळे आयुष्यात असा एक मेंटर असणं गरजेचं आहे, जो मेंटर म्हणजे गाईडलाईन्स प्रोव्हाइड करणारा व्यक्ती, जो तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेल, असा व्यक्ती जो अनुभवी असला पाहिजे. तर तुम्ही नक्कीच अशा अनुभवी लोकांना एकदा भेटलं पाहिजे, त्यांच्याकडनं ह्या क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडबद्दल माहिती घेतली पाहिजे की नक्की प्रश्न सोडवायचे तरी कसे. आपल्याला प्रोसेस माहीत नसते म्हणून आपलं सगळं चुकतं. जर आता मला घरी बिर्याणी बनवायची आहे, बरोबर, जर मला बिर्याणी बनवायची आहे आणि मला प्रॉपर प्रोसिजर माहीत नाही आहे, मी पहिले पाणी उकळवतोय, नंतर हेट करतोय, ते करतोय, पहिले मीठ टाकतोय, नंतर हळद टाकतोय, ह्या सगळ्या गोष्टी एक प्रॉपर प्रोसिजर नसली ना तर मिळणारं आउटकम चांगलं नसतं ना. पण जर एक आपण आईला फॉलो केलं की ती काय करते, तर आपल्याला एक मेंटर चांगला मिळाला आहे, आई म्हणून एक मेंटर आहे, आणि त्या मेंटरकडनं आपण जर शिकत गेलो तर नक्कीच आपली बिर्याणी छान बनणार आहे. म्हणजे काय, तुमच्या आयुष्यात एक मेंटर खूप जास्त महत्त्वाचा आहे. मग तो वेगवेगळ्या विषयांबद्दल असेल. मी पहिल्या विषयाचं बोललो क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचं. त्यानंतर बोलूया आपण की क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड व्यतिरिक्त काय, रिझनिंग. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड हा आयुष्यातला एक महत्त्वाचा भागच आहे, पण रिझनिंग पण तितकाच महत्त्वाचा भाग आहे मित्रांनो. रिझनिंग म्हणजे काय, मराठीत आपण म्हणतो त्याला बुद्धिमत्ता चाचणी. सध्याच्या कंडिशनमध्ये तुम्हाला ह्या जगात जर सर्व्हाइव्ह करायचं असेल तर काही महत्त्वाचं असेल तर ती महत्त्वाची गोष्ट आहे तुमची बुद्धी. तुम्ही किती शार्प आहात ना, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आणि मॅटर करतं. जर तुम्ही शार्प नसाल तर आत्ताच्या जगात तुम्ही सर्व्हाइव्ह काय करू शकत नाही, कारण की खूप चॅलेंजेस आहेत मित्रांनो. म्हणजे तुम्ही बाहेरच्या जगात अजून पडला नसाल तर तुम्हाला ते माहीत नाही, पुढे जाऊन कल्पना येईल. पण जे ऑलरेडी बाहेर जगात आहेत त्यांना माहीत आहे की किती चॅलेंजेस फेस करावे लागतात जर आपण स्मार्ट नसलो तर. तुमचा स्मार्टनेस वाढवायचं काम ही रिझनिंग हा विषय करतो. त्यानंतर पुढे बोलायला गेलं तर इंग्लिश काळाची गरज बनली मित्रांनो. जो मोबाईल तुम्ही आता हातात धरला आहे किंवा जे काही तुमच्या हातात पुस्तक वगैरे असेल तर बघा एकदा, त्यामध्ये नक्कीच इंग्लिश हा एक महत्त्वाचा भाग असेल. सो युनिव्हर्सल लँग्वेज म्हणून आपण इंग्लिशला ओळखायला लागलो आहे आता, की कुठेही जा तुम्हाला इंग्लिश बोलणारे लोक सापडतीलच. तर आपल्या भाषेचा नक्कीच आदर असावा, अभिमान असावा. पण बाहेरच्या जगाशी कनेक्ट करण्यासाठी म्हणून आपल्याला अजून एखादी लँग्वेज तर आली पाहिजे, आणि युनिव्हर्सल लँग्वेज शिकणं तर जास्त चांगलं आहे.
कारण की कुठल्याही जगाच्या कोपऱ्यात जा, तुम्हाला इंग्लिश बोलणारे लोक सापडतील. म्हणूनच तर त्याला युनिव्हर्सल लँग्वेज म्हटलं गेलं. तर ही युनिव्हर्सल लँग्वेज येणं आपल्याला फार गरजेचं आहे. म्हणजे काय, आपण जो अभ्यास करतोय ना त्यापासून नोकरी मिळेल नाही मिळेल आता हा तुमच्या मेहनतीचा भाग, पण जे काही शिकलायत ना ते कधीच वाया जाणार नाही, हा एक महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे काय, तुमची पूर्वपरीक्षा ह्या 3 विषयांवर होणार आहे. त्यामध्ये क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड येत आहे, रिझनिंग येत आहे आणि इंग्लिश येत आहे. या 3 विषयांचा एक पेपर होणार, तो तुमचा पूर्वपरीक्षा म्हणून असणार आहे. नंतर मुख्य परीक्षेकडे जाणार आणि मुख्य परीक्षेमध्ये हे 3 विषय मॅथ्स, रिझनिंग, इंग्लिश, मॅथ्स नाही, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, रिझनिंग आणि इंग्लिश, त्यासोबत जनरल अवेअरनेस आणि बँकिंग नॉलेज. जर तुम्ही बँकिंगमध्ये काम करणार असाल तर बँकिंग नॉलेज विचारतीलच ना, प्रोफेशनल नॉलेज विचारतीलच. जर तुम्ही कॉमर्सचे स्टुडंट आहात तर बँकिंग नॉलेज हा विषय तुमचा मुळातच पक्का आहे. आणि जर विचार करायला गेलं तर जनरल अवेअरनेस म्हणजे काय, सोशल अवेअरनेस, आजूबाजूला काय घडतंय तो एक इंटरेस्टचा भाग असतो. आणि ज्याला नाही आहे त्यांनी वाचायला सुरुवात केली की तो इंटरेस्टचा भाग नक्कीच बनतो. एका वयात तुम्हाला कळायला लागतं की जनरल अवेअरनेस किती गरजेचं आहे. हे 2 विषय सोडले तर महत्त्वाचे 3च विषय आहेत मित्रांनो, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, रिझनिंग आणि इंग्लिश. या 3 विषयांचा छान अभ्यास करा. आता अभ्यास करताना सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की यार मॅथ्स आपल्याला फार अवघड जातं. हां, मॅथ्स अवघड गेलं असेल, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड तुम्हाला नक्की जाणार नाही. पण परत एकदा मेंटरची गरज आहे तुम्हाला, अशा लोकांची गरज आहे जे त्या मॅथ्सला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड बनवू शकतात. म्हणजे खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवू शकतात, छान छान ट्रिक तुमच्यासाठी सांगू शकतात, तुम्हाला आवडेल अशा पद्धतीने सांगू शकतात. आणि ह्यासाठी तुम्हाला एक्सपिरियन्स लोकांची गरज आहे. जर तो व्यक्ती एक्सपिरियन्स नसेल तर तो तुम्हाला त्या पद्धतीने शिकवू शकत नाही. कारण की अनुभव हा खूप मोठा शिक्षक असतो आणि अनुभव, शिक्षकसुद्धा ह्या अनुभवातून शिकतात आणि ह्या अनुभवातून त्यांना कळतं की विद्यार्थ्यांच्या काय लेवलला जाऊन शिकवलं गेलं पाहिजे. मग अनुभवी शिक्षक नक्कीच तशा पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करतो. तर हा एक महत्त्वाचा भाग झाला. म्हणजे हा पहिला पेपर पास करणं काहीही अवघड नाही आहे. मॅथ्ससाठी, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडसाठी म्हणा, रिझनिंगसाठी, इंग्लिशसाठी अनुभवी लोकांची मदत घ्या, जेणेकरून तुम्हाला तुमचा मार्ग जास्त सोयीस्कर होईल. एखाद्या रस्त्याला एखादा व्यक्ती जर एकदाच कुठेतरी गेला असेल, आपण त्या व्यक्तीला प्रश्न विचारणं योग्य असणार आहे की खूप वेळा त्या रस्त्याने गेलेल्या व्यक्तीला तो प्रश्न विचारणं गरजेचं, म्हणजे असं वाटतं की त्याला विचारावं की मला जायचं कसं आहे. नक्कीच आपण अनुभवी लोकांची मदत घेऊ, अनुभवी व्यक्तींची मदत घेऊ. म्हणून तो अनुभव जास्त महत्त्वाचा आहे. म्हणजे काय, ओव्हरऑल गव्हर्नमेंट एक्झाम सगळ्यांसाठी ओपन आहेत. फक्त प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि त्या प्रयत्नाची सुरुवात तुम्ही आजपासूनच करा. कारण की उद्या हा कधीच येत नाही, बरोबर ना. पुणेरी पाट्या जर तुम्ही वाचल्या असतील तर आमच्यासाठी कधीच उद्या नसतो असं ते म्हणतात. जे काही आहे ते आजच आहे. नक्कीच आपल्यासाठी पण आजच आहे. आपणही आजच सुरुवात करायला पाहिजे आपल्या ह्या जर्नीची, पुढच्या सुंदर भविष्याची सुरुवात आज आपण मेहनतीने करू तर नक्कीच पुढचं आयुष्य आपल्यासाठी खूप जास्त आरामदायक आणि सुखकर असणार आहे. पण त्याच्यासाठी मेहनत आत्ता घ्यावी लागणार आहे. एक्सपिरियन्स लोकांची मदत घेतल्याने ती मेहनत थोडी कमी होऊन जाते, तुम्हाला प्रॉपर वे मिळतो आणि तुमचा मार्ग खूप जास्त सोयीस्कर होतो. तर ओव्हरऑल मला एवढंच सांगायचं होतं की विद्यार्थ्यांचा कल प्रायव्हेट सेक्टरकडे जास्त असतो, कारण की त्यांना नॉलेज नाही आहे. फक्त थोड्या नॉलेजने जर तुम्ही गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये ॲज अन गव्हर्नमेंट एम्प्लॉई जर काम करणार असाल तर ते नॉलेज मिळवायला हरकतच काय. आणि एकदा तरी आयुष्यात गव्हर्नमेंट जॉबसाठी प्रयत्न करण्याचा आपल्याला नक्कीच संधी आहे आणि ती संधीचा लाभ आपण घेतला पाहिजे. कारण की कुठे जॉबला आहे हा प्रश्न तर नक्कीच महत्त्वाचा आहे. त्यात मुलांसाठी तर खूप जास्त महत्त्वाचं आहे. आत्ता सिरियसनेस नसेल तुम्हाला नक्की, पण आयुष्यात एक क्षण असा येतो जेव्हा आपल्या आयुष्याची परत एक नवीन सुरुवात होणार असते, लग्न. त्यावेळी मुलांना हा प्रश्न जास्त बघावा लागतो की काय करतो आहे मुलगा, प्रायव्हेट सेक्टरमध्ये किती पगार असेल, मग नको आम्ही नाही करत, असे बरेच गोष्टी घडतात. आणि जर गव्हर्नमेंट एम्प्लॉई असेल तर मी वेगळं सांगायची गरज नाही आहे. गव्हर्नमेंट एम्प्लॉई असलेला एखादा मुलगा आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये असलेला मुलगा, दोघांच्या लग्नामध्ये सुद्धा तफावत असते, है ना. म्हणजे एक मुलीच्या वडिलांना खूप जास्त छान वाटत असतं की आपली मुलगी कुठल्या तरी चांगल्या घरात चालली आहे, किंवा गव्हर्नमेंट एम्प्लॉई असलेल्या व्यक्तीच्या घरात चालली आहे की स्टेबल एक इन्कम असणार आहे. म्हणजे इन्कमबद्दल जास्त ते वडील जे आहेत ते चिंता करत नाही. मुलांबाबत जेवढं हे महत्त्वाचं आहे ना तेवढंच मुलींबाबत पण आहे मित्रांनो. आता मुलींबाबत कसं, कारण की बघा आधी मुलींसाठी वेगळे क्रायटेरियाज होते, है ना. म्हणजे पैसे कमवायची गरज नव्हती, शेतकरी कुटुंब असायचं, घरात कामं करा वगैरे वगैरे. पण आज वेगळ्या जगात वावरतोय आपण. म्हणजे तुमच्याकडे असलेले एक्स्ट्रा कलागुण, है ना, ज्या एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज आहे तुमच्या, त्या फारशा कोणी विचारणार नाही. पण मुलाच्या मनात नक्की हा प्रश्न असेल की पुढे जाऊन आपल्या संसाराला ही कितपत मदत करू शकते. तुम्ही किती सुंदर आहात,
तुमच्याकडे काय वेगळं आहे, तुम्ही काय वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्व आहात, यापेक्षा सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे की पुढच्या संसाराला तुझी काय मदत असणार आहे. तर जितका हा प्रश्न मुलांसाठी महत्त्वाचा आहे तितकाच मुलींसाठी पण महत्त्वाचा आहे. त्यामुळे दोघांनीही ह्या विषयाला तितकंच गंभीरतेने घेणं गरजेचं आहे. तर आशा आहे की मी बरंच काही बोललो आहे आणि याच्यातनं नक्कीच काही जणांचे डोळे उघडले असतील आणि जर अजूनही डोळे उघडले नाही आहेत तर नक्कीच वाट बघा, कधीतरी तर ते डोळे उघडतील. पण फक्त एवढंच बघा की खूप वेळ निघून गेलेली नसणार आहे. जर आत्ताच तुम्हाला हे रिअलाईज झालं असेल की नाही गरजेचं आहे, गव्हर्नमेंट जॉब आपण मिळवू शकतो किंवा प्रयत्न केले तर आपल्याच्याने होऊ शकतं, तर नक्कीच एकदा IBC इन्स्टिट्यूटला व्हिजिट करा. IBC इन्स्टिट्यूटमध्ये शिकवणारे लोक जे आहेत ते खूप जास्त अनुभवी आहेत. 12 वर्षांचा अनुभव, 12 वर्षापासून इन्स्टिट्यूट आहे आपलं. तर 12 वर्षांचा अनुभव खूप मोठा असतो मित्रांनो आणि ह्या अनुभवातनं आमच्या शिक्षकांनी खूप काही विद्यार्थ्यांना दिलं आहे, विद्यार्थ्यांकडनं शिकलं आहे आणि त्याचं रिझल्ट म्हणून आम्हाला विद्यार्थ्यांचे खूप चांगले आउटकम्स मिळतात, त्याच्यातनं छान रिझल्ट्स मिळतात विद्यार्थ्यांचे. हे एकदा तुम्ही IBC इन्स्टिट्यूटमध्ये येऊन अनुभवायला काहीच हरकत नाही. तर IBC इन्स्टिट्यूट कुठे आहे? IBC इन्स्टिट्यूट नाशिकमध्ये आहे. अशोक स्तंभवर गोळे कॉलनीमध्ये जर तुम्ही बघाल तर सारा कॉम्प्लेक्समध्ये आपलं IBC इन्स्टिट्यूट आहे. नाशिक रोडला बिडको पॉईंटवर बँक ऑफ महाराष्ट्राच्या अपोजिट साईडला संजय मेडिकलच्या वरती तुम्ही बघाल तिथे IBC इन्स्टिट्यूट आहे. आमचे एक्सपर्ट लोक तिथे बसलेले असतात जे तुम्हाला खूप छान गायडन्स करतील, तुमच्या करिअरबद्दल तुम्हाला खूप छान माहिती देतील. जर तुम्हाला वाटलं की तुमचा स्कोप आहे नक्की ॲडमिशन घ्या. एकदा अनुभवी लोकांकडनं शिकून तर बघा, मजा वेगळी असते. तुमचे जे अवघड विषय आहेत ना ते सोपे कसे बनवले जातात हे एकदा बघण्यासाठी नक्की IBC इन्स्टिट्यूटला व्हिजिट करा. सो आज मी इथेच थांबतो आहे. पुढच्या पार्टमध्ये आपण नक्कीच भेटू आणि मी तुम्हाला खूप सारे डिटेल्स देणार आहे की एक्झाम प्रत्येक कशी असते, काय करायचं असतं, याच्याबद्दल आपण नक्की चर्चा करणार आहे. पण सध्या तरी तुमची रजा घेतो. भेटूया पुढच्या सेशनमध्ये.